वडापाव खाताना आला भरपूर जोरात तसा पाऊस, तर मला आलं टेन्शन. सो आता मी काय करू? तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन मिनी ब्लॉगमध्ये. तर मी निघाली दळण न्यायला चक्कीवर जाता जाता मला आला होता मधामध्येच एक मोठा दचका. त्याच्यानंतर मी चक्कीवर पोचली, दळण ठेवल्यानंतर इथे बघते तर खूप गर्दी होती. मग मी बाहेर जाऊन वेट केला, थोडा वेळ बसली, इकडे तिकडे बघत होती. त्याच्यानंतर मग मी गेली आतमध्ये काकूला पैसे द्यायला. पैसे देऊन मी वेट करत होती की कधी माझं दळण होते. दळण माझं झालं होतं, लगेच त्यांनी टाकून दिलं आणि मग मी गाडीवर ठेवलं. गाडीला चाबी लावली. त्याच्यानंतर मग मी आली घरी बघते तर यांची मस्ती सुरू होती. यांची मस्ती सॉल्व केली. तशीच मग मी तयारी करून निघाली माझ्या क्लासला जायला निघाली. मग गाडीची डिक्की ओपन केली, हेल्मेट घेतलं. हेल्मेट काढल्यानंतर मग मी हेल्मेट घालून घेतलं. त्याच्यानंतर मला माहिती पडलं की माझ्या पप्पांनी आज 30 रुपये दिले होते वडापाव खायला. त्याच्यानंतर मग मी घरी येताना वडापाव खाणार, क्लासमधून येतात चला मग वडापाव खाताना भेटू. त्याच्यानंतर मग माझं पेट्रोल संपलं. मग मी आली पेट्रोल भरायला. पेट्रोल मधातच माझी गाडी ड्रॉ झाली होती. मग मी आली होती पेट्रोल भरायला. मग मी तिथून निघाली क्लासला क्लासला पोचल्यानंतर मग मी लगेच शिड्या चढल्या पटापट. शिड्या चढून झाल्यानंतर मग मी क्लासच्या आतमध्ये पोचली. मग काढली माझी बुक काढल्यानंतर मग मी थोडं वाचत बसली, थोडे पन्ने पलटवले, थोडा टाईमपास केला. त्याच्यानंतर मग लगेच आले होते सर आल्यानंतर मग त्यांनी शिकवायला सुरुवात केली. मग त्याच्यानंतर मग मी गेली वडापाव खायला. क्लास सुटल्यानंतर वडापावला तर दादानी खूप उशीर केला होता, लवकरच दिलं नाही. मला खूप वेट केला, आता करू तरी काय शकते. मग त्यांनी लगेच मला वडापाव दिला. वडापाव घेतला, समोर गेली टेबलवर बसून वडापाव खाल्ला. मग काय मला लगेच माहिती पडलं की खूप जोरात असा पाऊस येत आहे. मग काय माझ्याकडे रेनकोटसुद्धा होतं. मग मी रेनकोट घातला. त्याच्यानंतर मग मी निघाली घरी जायला बघते तर या चौकमध्ये तर एक पण 2 व्हीलरवाले नव्हते, सगळे 4 व्हीलरवाले होते. मग मलाही वाटत होतं की मी कधी 4 व्हीलरमध्ये बसावं आणि कधी मला रेनकोट न घालावं लागेल. मग घरी येऊन बघते तर माझं एका सीट बुक झालं होतं. सीट बुक केल्यानंतर मग आजचा आपला पेआउट आहे 1700 रुपये. बिना काम करताना, विदाऊट वर्क करताना, दिवसभर एकदम बिझी शेड्यूल होता तरीसुद्धा आज आपण 1700 रुपये अर्न केले. जर तुम्हाला सुद्धा करायचं असेल तर कमेंटमध्ये येस टाईप करा आणि मला फॉलो करा.